पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल हा जो पाईपलाईन टाकण्याचा काम होत होता, या कामाचा 84 लाखाचा घोटाळा उघड केल्यानंतर पैठणचे नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते दत्ताभाऊ गोरडे यांनी पैठण शहरामध्ये वृक्ष लागवड या कामामध्ये जवळपास 1 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे। आणि या घोटाळ्याबाबत माहिती देण्यासाठी स्वतः दत्ताभाऊ गोरडे हे आपल्या सोबत आहेत। दत्ताभाऊ, काय आहे घोटाळा जो आपण दावा केला का पैठण शहरामध्ये वृक्ष लागवड करण्यामध्ये 1 कोटीचा घोटाळा आहे, या घोटाळ्याबाबत आपण थोडी माहिती द्यावी। हे बघा, प्रथमतः प्रशासकीय काळामध्ये जे काही विकास कामं झाले मागील 3 वर्ष, त्या कामाचा सगळा लेखाजोखा आपण तुमच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसमोर आणतोय। आणि आज आपण जसं पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल नालीच्या कामामध्ये त्याचा दर्जा चांगला राखला पाहिजे याच्यासाठी सगळ्या आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची पोलखोल केली। तशाच प्रमाणे वृक्ष लागवड हे पैठणमध्ये गेल्या 3 वर्षापासून मंजूर असलेलं काम आहे। दलितेतर जो जिल्हा नियोजनचा निधी आहे, या निधीमध्ये भगवान बाबा चौक ते बसवेश्वर चौक व बसवेश्वर चौक ते सरकारी दवाखाना ते आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत हे संभाजी चौक या चौकामध्ये रस्त्याच्या बाजूने झाडे लावणे, दुभाजकामध्ये नव्हे, रस्त्याच्या बाजूने झाडे लावणे असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले। त्याचे एस्टिमेट झाले, त्याचे सगळे निविदा झाल्या आणि हे निधी लाटण्याचं काम या ठिकाणचे सत्तेतील लोक करताय। हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही जनतेला आव्हान केलं की या रस्त्यावर आपल्याला कुठे वृक्ष लागवड झालेली दिसते का? अनेक लोकांचे आम्हाला फोन आले किंवा मेसेज आले की हे वृक्ष लागवड झालेलीच नाही। आज तुमच्या माध्यमातून आपण याचा पंचनामा करत आहोत। आता तुम्ही सांगा, 80 फुटाचा हा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्ता आहे, बरोबर? आता हा रस्ता 80 फुटाचा भरत नाही, बरोबर? मग तुम्ही रस्ता 80 फुटाचा भरत नाही तर रस्त्याच्या कडेला बाजूला झाडे लावण्याचं एस्टिमेट केलं कसं? त्याला मंजुरी आणली कुठून? म्हणजे अनागोंदी कारभार यांनी केलेला आहे। कागदावर हे पैसे लाटण्याचं काम त्यांचं होतं, परंतु आपल्या सगळ्याच्या माध्यमातून हे आपण उघड केलेलं। बरं, या कामाचं वर्क ऑर्डर कधी निघालेलं आहे? तुम्ही म्हणता 3 वर्षापूर्वी याचा 2022-23 लाच याचा काही कालावधी होता का? या कालावधी एवढे झाडं लावले पाहिजे, सरळ कालावधी आहे, 1 वर्षाचा कालावधी कार्यदर्शनाचा असतो। आम्ही तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्या 3 ठिकाणी वृक्ष लागवड करायला पाहिजे, आम्ही 3 ठिकाणी जाऊन आलो, एकाही ठिकाणी आम्हाला एकही वृक्ष दिसलेलं नाही। मग याबाबत आपण जे पैठणच्या मुख्याधिकारी आहे पल्लवी आंबोरे मॅडम यांच्याशी संपर्क केला का? मी त्यांच्या कानावर या गोष्टी टाकल्या का? मी त्यांच्या कानावर टाकल्या, पत्रकार बंधूंनी त्याच्या बातम्या छापून आल्या, आज आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपलं ही माहिती जाणार आहे। आणि मी स्वतःही त्यांना फोन करून बोललेलो आहे की आपण झाडे लावणार कुठं? तुमचे डेव्हलपमेंट प्लॅन मधले रस्ते जे 24 मीटरचा रस्ता आहे, तुमचा 24 मीटरचा मोकळा राहील, त्यावेळेस तुम्ही बाजून झाड लावू शकता ना। तुम्ही काय आज मध्ये थोडी कॉन्क्रीट खोदून झाड लावणार आहे, बरोबर? मग तुम्ही केवळ निधी लाटण्यासाठी एस्टिमेट केले, याचा अर्थ असा होता ना। आता उद्या जरी तुम्ही झाड लावायला गेलं तर या दुकानाच्या कस्टमर झाड लावणार आहे, बरोबर? नाही लावू, तुम्ही डिस्टन्स दिला असेल। आणि तुमच्याकडे जो तांत्रिक इंजिनियर आहे, आज सिव्हिल इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियरने झाडाचं एस्टिमेट करणं हे त्याचं काम नाही, बरोबर? किंवा झाडाची एमबी रेकॉर्ड करणं हे त्याचं काम नाही। याला त्या वृक्ष लागवडीच्या याच्यातलाच इंजिनियर पाहिजे, त्यांनी त्याचं एस्टिमेट केलं पाहिजे। मग तुमच्या एस्टिमेटला मान्यता दिल्या कशा? जिल्हाधिकाऱ्याने असो, नगर परिषदेने असो, म्हणजे हा अनागोंदी कारभार आहे। हे जर लोकांच्या निदर्शनात आणलं नसतं आपण तर हे पैसे निश्चितपणे लाटल्या गेले असते। आज त्यांची भाषा आहे की आम्ही वृक्ष लागवड करणार, पण करणार कुठं म्हणून आपण आज रस्त्यावर आलो, तर रस्त्यावर कुठे जागा नाही वृक्ष लागवड करायला। आता उदाहरणार्थ दुकानदार हे समोर झाड लावून देणार आहे का? नाही लावून। दत्ता भाऊ, आपण जो पन्नालाल नगर ते डॉक्टर लोंढे या कामाचं आपण जो घोटाळा किंवा निकृष्ट काम केलं, त्या ठिकाणी काहीतरी प्रमाणात काम तरी सुरू होतं, पण या ठिकाणी तर आपल्याला कामाचा काहीच नाही। याबाबत आपण काही एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपण काही करणार आहात? आता ज्यावेळेस त्याचे सर्व कागदपत्र येतील त्यावेळेस निश्चितपणे आपण प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा शब्द आपल्या माध्यमातून मी तुम्हाला देतो। आणि रस्त्यावर झाड, आता तुम्ही सांगा इथं झाड लावायची तर लाईट आहे वर,
पैठणमध्ये सगळ्या ठिकाणी लाईटचे पोल आहे. बरोबर त्याला अगोदर तुम्हाला लाईटिंग अंडरग्राऊंड करावं लागतं. बरोबर एमएससीबीची वायरिंग अंडरग्राऊंड झाल्याशिवाय, जसं पुणे झालं, मुंबई झालं, या ठिकाणी वृक्ष लागवड का होती? अंडरग्राऊंड सगळ्या गोष्टी आहे. बरोबर त्यामुळे तुम्ही करू शकता. आता झाड जर याच्यावर उगवला नाही, झालं लाईट तुटली, मग काय करायचं? ते अशा अनेक प्रश्न आहे. हे फक्त निधी लाटून घ्यायचा होता, तो फक्त आपल्या तुमच्या आमच्या निदर्शनास आला म्हणून आता कुठंतरी त्याला वाचा फुटलेली आहे. त्यामुळे प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. दत्त भाऊ, जेव्हा एखाद्या शहरात गावात जेव्हा विकास कामं होतात ना, तर हे विकास कामे चांगल्या पद्धतीची व्हावी यासाठी जेवढी जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे तेवढी जबाबदारी विरोधी पक्षाची पण आहे. ना. प्रथमदर्शी इथं असं दिसतंय का सत्ताधारी पक्ष हे बोगस कामांना एक प्रकारे समर्थन देत आहे आणि तुम्ही शांत बसलेले आहात. तर मग तुम्हाला असं तुम्हाला वाटत नाही का तुम्ही स्वतः पण ही जी बोगस कामे होत आहे त्याला तुम्ही पण कुठेतरी तुम्ही पण स्वतः जबाबदार आहे म्हणून? आम्ही स्वस्त बसलोच नाही ना. तुम्ही सांगा ना, आता ते ड्रेनेजचं आपण बोगस काम उघडकीस आणलं सगळ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून. आपल्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण केलं त्या ठिकाणी, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहिलो. आज वृक्ष लागवडीचा आपण विषय घेतला. पण मागच्या 1 वर्षापासून सगळीकडे बोगस कामांचा सुळसुळाट सुरू आहे, तेव्हा आपण पुढे समोर नाही आला ना. कसं असतं, विधानसभा झाल्यानंतर जर मी डायरेक्टली बोललो असतं तर लोक म्हणले असते पडलं म्हणून काही बोलतो. त्यामुळे इतका वेळ आपण त्यांना दिला. आता त्यांना थोडं बॅकफुटवर गेले ना, आता फ्रंटफुटवर येऊन घेणार आहे. बॅकफुटवर जायचा प्रश्नच नाही. कसं असतं, जो विजयी झाला त्याला थोडाफार वेळ द्यावा लागतो काम करायला, आणि त्याला वेळ देऊन बी तो जर भ्रष्टाचारच करायला लागला आणि निवड लुटमारच करायला लागला, त्याला नीट करायची क्षमता आहे ना आपल्या विरोधी पक्ष म्हणून. आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहे ना तसे सक्षम, कोणाला न डगमगणारे पदाधिकारी. पाईपलाईनचा घोटाळा झाला, वृक्ष लागवडीचा घोटाळा झाला आणि सगळ्यात मोठा एक घोटाळा सध्या पैठण शहरामध्ये सुरू आहे, तो म्हणजे पोलचा. त्या पोलच्या घोटाळ्याची तुम्ही पोलखोल कधी करणार आहात? त्याची सगळी माहिती मी परवाच्याच तुम्हाला बाईट मध्ये सांगितलं. त्याची पूर्ण माहिती आपल्या ज्यावेळेस कागद, आता याचा कागद आपल्याकडे आला म्हणून आपण बोलू शकतो. बरोबर. आता आपल्याला याचं कुठं काय, आता 80 फूट रस्ता भरतच नाही म्हणून आपण म्हणतोय झाड लावू शकत नाही. तसं त्याचं काहीतरी आपल्या हातात आल्यानंतर निश्चित आपण त्यात पोलखोल करणारच. बरोबर. तुम्हालाही माहिती आहे, आपण जर राजकीय पुढारी जरी असलो तर आपण कामाच्या दर्जाकडे प्राधान्य देणारे राजकीय पुढारी आहोत. तर हे होते दत्तभाऊ गोरडे. त्यांनी सांगितलं की शहर आणि तालुक्यामध्ये जे बोगस कामे आतापर्यंत झाली, आता ती ह्या पुढे होऊन देणार नाही आणि जी झालेली कामं आहे त्यांचं आम्ही पोलखोल करणार आहेत. आणि सुरुवात त्यांनी पाईपलाईनच्या कामापासून केलेली आहे. दुसरं वृक्ष लागवड जी झालीच नाही ती 100% बोगस काम आहे, याची त्यांनी पोलखोल आज केलेली आहे, स्पॉट पंचनामा केलेला आहे. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार, पैठण.